इयत्ता 9वी गणित भाग 1 या पाठ्यपुस्तकाचं हे मुखपृष्ठ या ठिकाणी दिलेलं आहे। या मुखपृष्ठावर विस्तार सूत्र इयत्ता 8वी मध्ये आपण शिकलेलो आहोत। a अधिक b चा वर्ग a वजा b कंसाचा वर्ग a वर्ग वजा b वर्ग ही माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर एक मुलगा आणि एक मुलगी वहीमध्ये वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 या संख्या रेषेवर काढताना दाखवलेल्या आहेत। इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक क्रमांक 1 संच श्री राजेंद्र मारुती जाधव न्यू इंग्लिश स्कूल उभळे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी। चला शिकूया संच ओळख। संचाचे प्रकार वेनचित्रे समान संच उपसंच विश्व संच पूरक संच छेद संच संयोग संच संचातील घटकांची संख्या या घटकामध्ये संच या घटकामध्ये संचाची ओळख संचाचे प्रकार वेनचित्र समान संच उपसंच विश्व संच पूरक संच छेद संच संयोग संच संचातील घटकांची संख्या याविषयी आपण अभ्यास करणार आहोत। जरा आठवूया, खाली काही चित्रे दिली आहेत त्यामध्ये आपल्या परिचयाची वस्तुसमूह आहेत। आपल्या परिचयाचे वस्तुसमूह दिलेले आहेत। यामध्ये पहिला वस्तुसमूह आहे फुलांचा गुच्छ दिलेला आहे। त्यानंतर किल्ल्यांचा जुडगा दिलेला आहे, पक्ष्यांचा थवा आहे आणि वह्यांचा पुट्टा आहे, तसंच संख्यांचा गट दिलेला आहे। प्रत्येक वस्तुसमूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो। या सर्व उदाहरणात समूहातील घटक आपणास अचूक व नेमके सांगता येतात। अचूक व नेमके सांगता येतात अशा वस्तुसमूहांना आपण काय म्हणणार आहे? संच असं म्हणणार आहोत। आता हे पहा, समूह खाली दिलेले आहेत। गावातील आनंदी मुले आणि 2 वर्गातील हुशार मुले। आता समूहाच्या या दोन्ही उदाहरणामध्ये आनंदी आणि हुशार या दोन्ही शब्दांचे अर्थ सापेक्ष आहेत। म्हणजे आनंदी वृत्ती व हुशारी या दोन्ही शब्दाचे अर्थ नेमकेपणाने सांगता येत नाहीत, म्हणून अशा समूहांना संच म्हणता येणार नाही। आता पुढे काही उदाहरणे दिलेली आहेत, त्यातील कोणत्या समूहांना संच म्हणता येईल ते सांगा। पहिला उदाहरण आठवड्याचे 7 वार, हे निश्चितपणे सांगता येतील म्हणून याला संच म्हणता येईल। एका वर्षाचे महिने हेही निश्चित सांगता येतील, त्यामुळे हा संच होईल। वर्गातील शूर मुले, वर्गातील शूर मुले आहेत ते आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, म्हणून हा संच होणार नाही। पहिल्या 10 मोज संख्या या निश्चित सांगू शकतो। 5 महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले हेही निश्चित सांगता येणार नाहीत, म्हणून हाही संच नाही। तसंच आपल्या सूर्यमालेतील ग्रह हेही आपण निश्चित सांगू शकतो। म्हणजे ज्या गोष्टी अचूक व नेमकेपणाने सांगता येतात अशा समूहांना आपण काय म्हणतो? संच असं म्हणतो। संच सेट्स ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात अशा समूहांना आपण संच असं म्हणतो। ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात
त्या समूहांना काय म्हणतो आपण? संच असं म्हणतो. संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरांचा वापर करतो, ABCD. तसेच संचातील घटक दाखवण्यासाठी आपण संचाचे घटक दाखवण्यासाठी इंग्रजीतील लहान लिपीतील अक्षर वापरतो, ABC to Z. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ए हा संच ए चा घटक आहे. हे चिन्हाच्या सहाय्याने कसं दाखवतो, ही चिन्ह तुम्ही लिहून घ्या. ए हा ए चा घटक आहे, हे चिन्ह आहे. ए हा ए चा घटक आहे, ए बिलॉंग टू ए असं लिहितात. आणि ए हा ए चा घटक नाही, हे चिन्हात कसं दाखवतात? ए इज नॉट बिलॉंग टू ए असं दाखवतात. अशा पद्धतीने त्याचं लेखन करतात. आता आपण संख्यांचे संच पाहूया. या ठिकाणी n म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच आहे. सेट ऑफ नॅचरल नंबर्स आहेत, 1 2 3 पासून असा संच चालू होतो. त्यानंतर W हा पूर्ण संख्यांचा संच आहे, सेट ऑफ होल नंबर्स. आता 8वी मध्ये हा भाग आपण शिकलेलो आहोत. 0 1 2 3 पासून हा संच तयार होतो. त्यानंतर I म्हणजे काय? सेट ऑफ इंटिजर नंबर्स. यामध्ये टिंबटिंब -3 -2 -1 0 1 2 2 नंतर पुढे अंक आहेत आणि -3 नंतर या ठिकाणी अंक आहेत. हा सेट ऑफ इंटिजर आहे, पूर्णांक संख्यांचा संच आहे. Q हा सर्व परिमेय संख्यांचा संच आहे. Q ला सेट ऑफ रॅशनल नंबर असं म्हटलेलं आहे. आणि R हा वास्तव संख्यांचा संच आहे. R मध्ये सर्व हे जे संच आहेत, नैसर्गिक संच, पूर्ण संख्यांचा संच, इंटिजर संच, तसेच परिमेय संख्यांचा संच हा वास्तव संख्यामध्ये येत असतो. संच लिहिण्याच्या पद्धती आहेत. तर ह्या संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. त्यातली जी पहिली पद्धत आहे, त्या पहिल्या पद्धतीची आपण माहिती घेणार आहोत. या पहिल्या पद्धतीचं नाव आहे यादी पद्धत आहे. त्यालाच लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड असं म्हणतात. या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. 1 नंबर मुद्दा लक्षात घ्या. या ठिकाणी सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी लगतच्या 2 घटकामध्ये काय देतात? स्वल्पविराम देतात. आणि घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, कोणताही क्रम असेल तरीही चालू शकतो. म्हणजे या ठिकाणी हा मुद्दा 1, हा मुद्दा 2 आणि हा 3, ह्या 3 बाबी पाहिजेत. संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहा, त्यानंतर स्वल्पविराम द्या आणि घटकांचा क्रम कोणताही असेल तरी चालेल. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच. विषम संख्या कोणत्या आहेत? ए या संचामध्ये 3 5 7 9 1 ते 10 मधील विषम संख्या आहेत. किंवा हा संच कसा लिहिलेला आहे पहा. संख्यांचा घटकांचा क्रम बदललाय, 7 3 5 9 अशा पद्धतीने लिहिलेला आहे. दोन्ही संच बरोबर आहेत. त्यानंतर पुढे एक दिले जसं रिमेंबर. रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच REMB. आता R डबल आलेला आहे, E डबल आलेला आहे, तरीही अक्षर ते एकदाच घेतलेलं आहे. RE त्याबरोबर M ही 2दा आलेला आहे. असा लिहितात. येथे रिमेंबर या शब्दात RM ही अक्षर एकापेक्षा अधिक वेळ आली असली तरीही ती संचात काय केलेली आहेत? एकदाच लिहिलेली आहेत. दुसरी पद्धत आहे संच लिहिण्याची. त्याला आपण गुणधर्म पद्धत म्हणणार आहोत. गुणधर्म म्हणजे या पद्धतीत एखादा गुणधर्म असतो. संच यादी पद्धतीने लिहितो, त्या ठिकाणी यादी करत होतो, पण या ठिकाणी यादी करणार नाही. या संचाच्या सर्वसाधारण घटक आहेत ते चलाने दर्शवतात. या ठिकाणी दाखवलं बघा, चल दाखवलं आणि चलाच्या पुढे उभ्या रेगे पुढे चलाचा गुणधर्म लिहिलेला आहे. आता इथं काय एक्स, त्याच्या पुढे उभी रेग दिलेली आहे. एक्सचे घटक एक्स बिलॉंग टू एन. एक्सचे घटक हे कशातले आहेत? एन मधले आहेत. आणि पुढे अट दिल्या बघा, एक्सची किंमत 1 पेक्षा मोठी
व 10 पेक्षा लहान आहे. आता याचं वाचन कसं करायचं पहा. संच ए चे घटक x असे आहेत की x ही 1 व 10च्या दरम्यानची संख्या आहे. याचं वाचन कसं आहे. संच ए चे घटक x असे आहेत की x ही 1 व 10च्या दरम्यानची संख्या आहे. ही दुसरी पद्धत आहे, ती गुणधर्म पद्धत. या ठिकाणी गुणधर्म पद्धतीचं एक उदाहरण दिलेलं आहे. संच बी चे घटक x असे आहेत की x ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. आता 1 ते 10 मधील मूळ संख्या म्हणजे काय पहा. 1 ते 10 मधील मूळ संख्या हा संच यादी पद्धतीने लिहिलेला आहे. 2, 3, 5, 7 असा यादी पद्धतीने लिहिलेला आहे. हा त्याच्यामध्ये गुणधर्म हा यादी पद्धतीने लिहिलेला आहे. म्हणून 1 ते 10 मधील सर्व मूळ संख्यांचा यामध्ये समावेश होईल. क्यू हा परिमेय संख्यांचा संच गुणधर्म पद्धतीने लिहिलेला आहे. क्यू म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्या कशा असतात. पी छेद क्यू स्वरूपात असतात. पी आणि क्यू हे घटक आय मधले असतात. आय म्हणजे इंटिजर नंबर, पूर्णांक संख्यांचा संच. आय म्हणजे काय आहे. पूर्णांक संख्यांचा संच. आणि या ठिकाणी क्यूची किंमत कधीही 0 असणार नाही. अशा संचाला आपण परिमेय संख्यांचा संच म्हणलेला. हा गुणधर्म पद्धतीने लिहिलेला आहे. तर याचं वाचन करताना कसं केलंय बघा. पी छेद क्यू या स्वरूपाच्या अशा संख्या आहेत की पी ही कोणतीही पूर्णांक संख्या आहे. पी ही कोणतीही पूर्णांक आणि क्यू काय आहे. शून्येतर पूर्णांक संख्या आहे. शून्येतर म्हणजे 0 सोडून इतर संख्या आहे. हे त्याचं उदाहरण आहे. नमुना उदाहरणे दिलेली आहेत. खालील उदाहरणात प्रत्येक संच दोन्ही पद्धतीने लिहिलेला आहे. या ठिकाणी गुणधर्म पद्धत आहे आणि या ठिकाणी काय वापरलेले आहे. यादी पद्धत वापरलेले आहे. या दोन पद्धतीचा वापर करून हे संच लिहिलेले आहेत. गुणधर्म पद्धतीत, यादी पद्धतीत लिहा. परीक्षेला सुद्धा विचारतात गुणधर्म पद्धतीतील संच यादी पद्धतीने लिहा आणि यादी पद्धतीतील संच आहे तो गुणधर्म पद्धतीत लिहा. आता ए हा असा घटक एक्सचा संच आहे की एक्स हा डिव्हिजन या शब्दातील अक्षरांचा संच. आता यादी पद्धतीने लिहिताना ए बरोबर DIVSON लिहिलं. या ठिकाणी आय हा डबल आलेला आहे परंतु डबल घेतलेला नाही. एक घटक एकदाच घेऊन हा संच लिहिलेला आहे. दुसरा बी हा घटक वायचा असा संच आहे की वाय ही संख्या अशी आहे की वाय वर्ग बरोबर 9. आता -3 आणि 3चा वर्ग किती येतो. 9 येतो. म्हणून यादी पद्धतीने बी बरोबर -3, 3 आणि संच सी घटक झेडचा असा आहे की झेड ही 5च्या पटीतील संख्या आहे परंतु गुणधर्म काय आहे. 30 पेक्षा लहान. मग 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान संख्या काय आहेत. 5, 10, 15 आणि 20 ह्या संख्या 30 पेक्षा लहान आहेत आणि 5च्या पटीत. अशा पद्धतीने आपल्याला गुणधर्म पद्धतीचं यादी पद्धतीत आणि यादी पद्धतीचं गुणधर्म पद्धतीत लेखन करता आलं पाहिजे. उदाहरण. पुढील सारणीतील रिकाम्या जागा भरून ती सारणी पूर्ण करा. या ठिकाणी यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धतीत काही संच लिहून दिलेले आहेत. पहिला संच ए 2, 4, 6, 8, 10, 12, 14 हा गुणधर्म पद्धतीने लिहिलेला आहे. या ठिकाणी दुसरा जो आहे संच बी हा गुणधर्म पद्धतीने लिहिलेला आहे. तो यादी पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. यादी पद्धतीने लिहिताना हा गुणधर्म काय आहे. 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या. आता 1 ते 20 मधील हा यादी पद्धतीने संच लिहायचा आहे. 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग 1, 4, 9 आणि 16 ह्या 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहेत. त्यानंतर सी संच दिलेला आहे. सी संच बरोबर AEIOU हा संच काय आहे तर यामध्ये गुणधर्म असा हे इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच आहे. समजा सी हा घटक वायचा असा संच आहे की वाय हा इंग्रजी वर्णमालेतील
स्वरांचा संच आहे. कशाचा आहे? स्वरांचा संच आहे. त्यानंतर या ठिकाणी गुणधर्म पद्धतीने एक संच दिलाय. डी बरोबर घटक वायचा असा संच आहे की वाय हा इंद्रधनुष्यातील रंग आहेत. आता इंद्रधनुष्यात रंग कोणते असतात? डी बरोबर या ठिकाणी ता, ना, पी, ही, नी, पा, जा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असे हे 7 रंग असतात. त्यानंतर पी हा संच दिलेला आहे. पी हा असा संच आहे की एक्स घटकांचा असा संच आहे की एक्स ही पूर्णांक संख्या अशी आहे की -3 पेक्षा मोठी आणि 3 पेक्षा लहान. म्हणजे या ठिकाणी संच असा येईल -3 पेक्षा मोठं म्हणजे -2, -1, 0, 1 आणि 2, 3 पेक्षा लहान असा पूर्णांक संख्यांचा संच आहे. अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला यादी पद्धतीवरून गुणधर्म पद्धती संच लिहिण्यासाठी विचारतील किंवा गुणधर्म पद्धतीले संच आहेत ते यादी पद्धतीने लिहायचे प्रश्न असतील. तर यानंतर पुढं सराव संच 1.1 आहे तो तुम्ही सोडवा आणि यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धतीचा अभ्यास करा.